नमस्कार. मयुरीज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण कुरकुरीत अशी पालक बटाटा भजी बनवणार आहोत. खूपच चविष्ट अशी ही भजी तयार होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. भजी बनवण्यासाठी इथे मी एक जुडी पालक स्वच्छ निवडून कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून 10 मिनटं ठेवला होता. नंतर स्वच्छ धुवून आणि निथळवून घेतलेला आहे. याचे देठ आपल्याला जास्त घ्यायचे नाहीत, थोडेफार घेतलेत तरी चालेल आणि थोडे देठ असतील तर असे बारीक कट करून घ्या. देठाचा भागच थोडा बारीक कट करायचा आहे. पानं मात्र मोठी मोठी कट करायची आहेत. हे पहा, देठ कट करून झाल्यानंतर पानांचा भाग थोडा मी लांब लांब कट करून घेत आहे. अशाच पद्धतीने आपल्याला पालक कट करून घ्यायचा आहे. पालक जर आवडत नसेल तर अशी ही पालकाची भजी तुम्ही करून खाऊ शकता. मस्त कुरकुरीत अशी तयार होतात. पालक आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. मोठ्या बाउलमध्ये मी पालक काढून घेतलेला आहे. आता यामध्ये एक बटाटा आणि एक कांदा हे असे मी लांब पातळ कट करून घेतलेले आहेत आणि कांदा असा लांब कट करून घ्यायचा आहे. हे घालून घेऊयात. कांदा, बटाटा आणि पालक याची भजी खूप टेस्टी तयार होतात. आता यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालून घ्यायची आहे. मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालून घ्या आणि 1 चमचाभर लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ. पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे. चमचाभर जिरं घालून घ्या. अर्धा चमचा ओवा आपल्याला घालायचा आहे. तो मी अगोदरच थोडासा क्रश करून घेतला होता. आता हे सगळं आपल्याला हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. पालक जास्त क्रश करायचा नाही, एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी हिंग घालायला विसरले होते. अगदी थोडं पाव चमचा आपण यामध्ये हिंग घालून घेऊयात. 2 चमचे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे, त्यामुळे भजे कुरकुरीत तयार होतील. 2 ते 3 चमचे पीठ घालून घ्या आणि थोडं थोडं यामध्ये आपल्याला बेसन घालून घ्यायचं आहे. या भज्यांसाठी बेसनचा जास्त वापर करायचा नाही, त्यामुळे 2-4 चमचे बेसन घालून मिक्स करत राहा. एकदम हलक्याच हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, हे थोडंसं मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं पीठ मी अजून घालून घेते, कारण पालक आणि बटाट्याचं प्रमाण जास्त वाटते. अगदी थोडं पीठ घालून हे मी मिक्स करून घेते. आता यामध्ये अजून थोडं पीठ घालण्याची गरज आहे, त्यामुळे अगदी थोडं 2-3 चमचे मी पीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते. गरजेपुरतेच पीठ घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, पीठ घालून मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे व्यवस्थित असं झालेलं आहे. याची भजीसुद्धा तेलामध्ये सोडता येतील. आता लगेचच आपण याची भजी सोडून घेऊयात, कारण पालकाला पाणी सुटतं. भजी तळून घेण्यासाठी तेल मी अगोदरच गरम करून घेतलं होतं. तेल छान गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला जास्त बारीक करायची नाही, मीडियम ठेवायची आहे आणि लगेचच त्यामध्ये भजी सोडून घ्यायची आहेत. कढईमध्ये बसतील एवढी भजी आपल्याला सोडायची आहेत. भजी सोडून झाल्यानंतर आपल्याला ही झाऱ्याने पलटी करून घ्यायची आहेत. थोडीशी घट्ट होतात की नंतर आपल्याला ही पलटी करून घ्यायची आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला जास्त स्लो ठेवायची नाही, मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत. त्याच फ्लेमवरती ही भजी छान कुरकुरीत तयार होतात. आता दोन्ही बाजूनी अलटपलट करत करत तुम्ही मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. ही भजी तळून झाल्यानंतर एकदम हलकी होतात. हे पहा, भज्यांचा रंग चेंज झालेला आहे. मस्त हलकी फुलकी झालेली आहेत, कुरकुरीत अशी. आता आपण काढून घेऊयात. याचप्रमाणे आपल्याला बाकीची सगळी भजी करून घ्यायची आहेत. कुरकुरीत पालकाची भजी एकदा करून खाऊन बघा आणि कशी वाटली मला कमेंट करून सांगा.
रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.